बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात विटावे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 3 जणांवर बालकाचे लैंगिक अपराध व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे। साईनाथ नागू कोल्हे, संजय त्र्यंबक पवार, संगीता मनोहर अहिरे सर्व राहणार विटावे या तिघांविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे। या संदर्भात पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांनी अधिक माहिती दिली आहे। याच्यामध्ये 2 अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे। आपण 2023 ची घटना आहे। त्याच्यामध्ये प्राइमा फेसी एक 3 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात। तर 3 आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे। तपास माझ्याकडेच आहे। याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढे आम्ही सादर करू। आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल। आता ह्या ज्या मुली आहेत या मुली दोघेही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही 2023 ची घटना आहे। सर, त्या मुली अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये काय? बरोबर आहे। त्याच्यामध्ये ज्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे ॲट्रॉसिटी कायदा, त्या कायदा म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा प्लस पॉक्सो असं दोघं याच्यामध्ये कलम लागलेले आहेत। नॉन बेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे काही तपासामध्ये आवश्यक आहे, कायद्याला अभिप्रेत आहे, तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्सही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कालीगर पेट्रोल पंप, सोलापूर।